मंचुरियन बनवायची एकदम सोपी पद्धत तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे, तेही एकदम न्यूट्रिशियस आणि हेल्दी. चला तर मग सुरुवात करूया. आपण इथे अर्धा किलो पत्ताकोबी घेतलेला आहे. तो तुम्ही किसून घेऊ शकता अशा चाळणीने, किंवा किसणीसोबत किसायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चाकूने बारीक चिरून घेऊ शकता. असं काही नाही आहे की किसलीच पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने पत्ताकोबीला भाजीला चिरता तशाच पद्धतीने एकदम बारीक आडवे तिडवे सुरे मारून तुम्ही अशा पद्धतीने बारीक त्याचा चुरा करून घेऊ शकता, किंवा बारीक तुकडे करून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता. असा चुरा बनवल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात, कोवळ्या कांद्याची पात अर्धी वाटी मिक्स करून 1 ते हाफ टेबलस्पून मीठ त्यामध्ये मिक्स करून 5 ते 6 मिनटासाठी रेस्ट करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये जे पाणी सुटतं ते पाणी त्यामधून काढून घ्यायचं आहे. ही प्रोसेस एकदम गरजेची आहे. तुम्ही पाहू शकता इतकं पाणी पत्ताकोबीमधलं एक्सेसिव्ह वॉटर निघून जात आहे. अशा पद्धतीने पत्ताकोबीमध्ये रेस्ट करून ठेवल्यानंतर मिठामुळे त्याला पाणी सुटतं. हे पाणी आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहोत. आता आपण इथे हिरव्या भाज्या बघणार आहोत. 1 शिमला मिरची बारीक चिरलेली, अर्धी वाटी बारीक चिरलेली कांदा पात, 1 इंच आल्याचे तुकडे बारीक छोटे छोटे, 2 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 टेबलस्पून मैदा आणि आणि 1 टेबलस्पून आपण इथे तांदळाचं पीठ वापरत आहोत, जेणेकरून आपले मंचुरियन क्रंची होतील. 1 टीस्पून मिरे पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून मीठ आणि 2 ते 4 टेबलस्पून किसलेला गाजर आपण इथे पाणी पिळून वापरणार आहोत. आता इथे आपण थोडीशी शिमला मिरची ग्रेव्हीसाठी ठेवणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये किसलेला किंवा चिरलेला गाजर स्किप करू शकता. तुम्ही इथे फक्त पत्ताकोबी आणि शिमला मिरची जरी वापरली तरी चालेल, बाकीच्या भाज्या नसल्या तरी चालतात. मिश्रण एकजीव करून घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. हाताला तेल लावून छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये या गोळ्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला शक्य असेल तर थोड्या थोड्या गोळ्या डीप फ्राय केल्या तरी चालेल, किंवा एकत्रच पूर्ण पॅन भरून तुम्ही पूर्ण गोळ्या देखील डीप फ्राय करून घेऊ शकता. फक्त काळजी घ्यायची आहे की जेणेकरून मंचुरियन तुटणार नाहीत. अशा पद्धतीने छोट्या चमच्याच्या मदतीने देखील तुम्ही उलटपुलट करून मंचुरियन छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि एकदम मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले मंचुरियन रेडी आहेत. आपण आता इथे ग्रेव्हीची तयारी करत आहोत. एका पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल ॲड करायचं. त्यामध्ये लसणाचे 2 टेबलस्पून तुकडे आपण इथे वापरत आहोत. अशा पद्धतीने 1 टेबलस्पून आल्याचे तुकडे आपण इथे वापरत आहोत. ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी आणि एकदम चायनीज टेस्ट मिळण्यासाठी आपण इथे चिंग्सचा मसाला वापरत आहोत, ग्रेव्ही मिक्स मसाला. तर तो एकदम टेक्स्चर आणि कलर वगैरे त्याचा एकदम परफेक्ट येतो. पण आपण इथे न्यूट्रिशनसाठी भरपूर भाज्यांचं पाणी वगैरे वापरणार आहोत, त्यामुळे कलरचं थोडासा 19-20 होऊ शकतं. अशा पद्धतीने आपण इथे तो मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये त्याच्या डबल पाणी घालायचं आणि छान फेटून घ्यायचा, कुठे गुठळी ठेवायची नाही. अशा पद्धतीने मसाला मिक्स करून घ्यायचा पाण्यामध्ये. भाज्या देखील फ्राय करून घ्यायच्या. शिमला मिरची, गाजर, लसूण, आलं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण हे पाणी त्यामध्ये ॲड करणार आहोत. त्या अगोदर बारीक चिरलेली कांद्याची पात देखील आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि थोडीशी 2 ते 3 टेबलस्पून कांद्याची पात नंतर गार्निशिंगसाठी ठेवत आहोत. अशा पद्धतीने भाज्या फ्राय झाल्या की त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची असेल तुमच्याकडे तर ती देखील तुम्ही ॲड करू शकता. 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 टीस्पून मीठ आपण इथं टेस्टसाठी वापरणार आहोत. अशा पद्धतीने मसाला मिक्स यामध्ये भाज्या फ्राय झाल्यानंतर टाकायचा आहे. मसाला पॅनमध्ये घातल्यानंतर एकदम कन्सिस्टन्सी घट्ट व्हायला लागते, त्यामुळे व्यवस्थित पटपट मिक्स करायचं. व्यवस्थित भाज्या आणि मसाला मिक्स करून त्यामध्ये वाटेल तितकं पाणी ॲड करायचं. कन्सिस्टन्सीकडे लक्ष द्यायचं आहे. आपण आता इथे आपल्या भाज्यांचा जो सूप उरलेला आहे तो यामध्ये ॲड करत आहोत. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कलर एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे. पण आपण इथे न्यूट्रिशनसाठी भाज्यांचे एक्सेसिव्ह वॉटर जे काढलेलं आहे ते आपण पिळलेलं पाणी यामध्ये ॲड करत आहोत. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीचा कलर थोडासा पांढरा होऊ शकतो, पण न्यूट्रिशनमध्ये परफेक्ट असणार आहेत. त्यामुळे ग्रेव्हीचं छान उकळी आणून घ्यायची आहे, जेणेकरून कन्सिस्टन्सीचं आपल्याला प्रमाण लक्षात येईल. अशा पद्धतीने दाटसर कन्सिस्टन्सी वाटली की छान 1-2 बॉईल येऊ द्यायचे आहे ग्रेव्हीला. आणि त्यानंतर आपण जे मंचुरियन बनवलेले आहेत
ते यामध्ये 1 ते 2 मिनटं उकळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी चेक करून व्यवस्थित 2 बॉईल येऊ द्यायचे आहेत. असं छान बुडबुडे यायला लागले ग्रेव्हीमधून, की आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे. जेणेकरून जे आपण भाज्यांचं सूप यामध्ये टाकलेलं आहे ज्यूस, ते उग्र वास येणार नाही. तुम्हाला ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते ॲड करा किंवा ॲड नाही केलं तरी चालेल. फक्त ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी लक्षात घ्या. अशा पद्धतीने बॉईल आल्यानंतर आपण त्यामध्ये मंचुरियन ॲड करत आहोत. मंचुरियन ॲड केल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून चमच्याच्या सहाय्याने सर्व बाजूंनी मंचुरियन ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. ग्रेव्हीमध्ये मंचुरियन ॲड केल्यानंतर जास्त वेळ न ठेवता 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत बॉईल करून घ्यायचे आहेत आणि लगेच गरमागरम सर्व्ह करायचे आहेत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही कमेंट, लाईक करू शकता. त्यामुळे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीने आपले मंचुरियन तयार आहेत. आता हे मंचुरियन गरमागरम एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आणि लगेच गरमागरम सर्व्ह करायचे. बाउलमध्ये घेतल्यानंतर बारीक चिरलेली जी पात आहे ती यावरून गार्निश करायची. आता चायनीज पदार्थांमध्ये कांद्याची पात खूप वापरली जाते, त्यामुळे टेस्ट देखील खूप छान येते आणि चायनीजचा एक जो फ्लेवर असतो तो देखील यामध्ये आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने डेकोरेशन पण होतं आणि डिश पण कंप्लीट वाटते. अशा पद्धतीने एकदम झटपट मिनिटांमध्ये आणि एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मंचुरियन बनवू शकता. इतके टेस्टी लागतात खायला. अगदी सहज सोप्या पद्धतीने मंचुरियन बनवून नक्की ट्राय करा. धन्यवाद.